कराची नावाच्या कंपनीची बिस्किटे आणि काजू कतली यांना बुरशी आलेली असताना डीमार्टमधून त्याची विक्री केली जात होती। तर काही पॅकिंग वस्तू आणि धान्याच्या वजनात तूट असल्याचं निदर्शनास आलं होतं। याबद्दल शनिवारी मनसे शहराध्यक्ष राजू दिंडोरले, जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांनी स्टोअर मॅनेजर अजिंक्य थोरात याला धारेवर धरलं। यावेळी अन्न औषध प्रशासन आयुक्त तुषार शिंगाडे, निरीक्षक गणेश कदम यांना डीमार्टमध्ये बोलावून बुरशी चढलेली सर्व बिस्किटे, काजू कतली आणि अन्य बुरशीजन्य पदार्थ सील करावयास लावून त्याचा पंचनामा करून घेतला। आता या प्रकरणी मंगळवारी वजन मापे नियंत्रकांना घेराव घालण्यात येणार आहे। डीमार्टवर कारवाई केली नाही तर आक्रमकपणे आंदोलन करू असा इशारा प्रसाद पाटील यांनी दिलाय। कोल्हापुरातील डीमार्टमध्ये नेहमीच वजनामध्ये घोळ होत असतो, बिस्किटांच्या वरची बुरशी चढत असते। अशा पद्धतीनं कोल्हापूरकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या डीमार्टला आम्ही कालच मनसे स्टाईलनं हिसका दाखवलेला आहे। येणाऱ्या मंगळवारी शहराध्यक्ष राजू दिंडोरले यांच्या नेतृत्वाखाली वजन मापे नियंत्रक अधीक्षकाला मनसे स्टाईलनं उचलून नेऊन डीमार्टमधली वजनं तपासायला लावणार आहे व डीमार्टवरती कारवाई करण्यास भाग पाडणार आहे। त्याचबरोबर येणाऱ्या 7 दिवसात डीमार्टनं बुरशीजन्य पदार्थ विक्री बंद केली नाही तर संपूर्ण डीमार्ट हे मनसे स्टाईलनं चक्काचूर करून सर्व महाराष्ट्र सैनिक हे फोडून टाकतील।